नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे, होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. काल आपण बघितलं की होमिओपॅथिक मटेरिया मेडिका आणि होमिओपॅथिक रेपर्टरी म्हणजे नक्की काय. आज आपण बघणार आहोत की होमिओपॅथिक औषधं घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करावं आणि काय करू नये. तर सर्वप्रथम होमिओपॅथिक औषधं ही मी आधी जसं सांगितलं तसं आपण ती औषधं गोळ्यांच्या माध्यमातून म्हणजे जे लिक्विड असतं ते त्या गोळ्यांमध्ये टाकून ते औषध देत असतो. तर त्याच्यामुळे त्या ज्या गोळ्या आहेत त्या जेवढ्या वेळा आपण झाकण उघडणार तेवढ्या वेळा त्यातला अल्कोहोल पार्ट हा उडून जातो, परंतु औषध त्या गोळ्यांमध्ये असतं. जरी ओव्हर अ पिरियड गोळ्या कोरड्या झाल्या तरी त्याचा इफेक्ट तितकाच असतो, हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं सांगते. होमिओपॅथिक औषधांना एक्सपायरी डेट नसते. कितीही वर्ष होमिओपॅथिक औषधं सुस्थितीत जर आपण व्यवस्थित ठेवली तर ती तेवढ्याच इफेक्टने परिणाम देऊ शकतात. परंतु एक सगळीकडे स्टँडर्डायझेशन करण्याच्या दृष्टीने म्हणून होमिओपॅथीला 5 वर्षांची एक्सपायरी म्हटलं जातं. त्याच्यानंतर होमिओपॅथिक औषधं ही घेताना होमिओपॅथिक औषधाची ॲक्शन ही डायरेक्ट जिभेपासून होत असल्याने शक्यतो जेव्हा तुम्ही औषध घेताय त्याच्या निदान एक 10-15 मिनटं अलीकडे किंवा पलीकडे काहीही खाऊ नये किंवा तोंडामध्ये कोणतेही उग्र वासाचे पदार्थ असता कामा नये. त्याच्याने होमिओपॅथिक औषधाचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो कमी होतो किंवा त्याची ॲक्शन म्हणावी तितकी दिसून येत नाही. होमिओपॅथिक औषधं घेत असताना युज्युअली असं सांगितलं जातं की जे काही उग्र वासाचे पदार्थ आहेत जसं की कांदा, लसूण किंवा कॉफी हे सगळे पदार्थ हे टाळावे. तर युज्युअली पूर्णपणे टाळण्याची आवश्यकता नसते. तर होमिओपॅथिक औषधं घ्यायच्या एक अर्धा तास किंवा 1 तास अलीकडे किंवा पलीकडे तुम्ही हे अशा पद्धतीने उग्र वासाचे म्हणजे कच्चा कांदा, कच्ची लसूण ही घेऊ शकता. इन जनरल शिजवलेले कांदा आणि लसूण खायला काहीच हरकत नसते, परंतु जिथे पण स्ट्रॉंग ओडर आहे अशा पद्धतीच्या गोष्टी किंवा पदार्थ हे औषध घ्यायच्या निदान एक अर्धा तास अलीकडे पलीकडे नक्कीच अवॉइड करायला पाहिजे. त्याच्याने औषधाची एफिकसी ही कमी होते. त्यानंतर शक्यतो होमिओपॅथिक औषधं ही झाकणातून म्हणजे जे काही बॉटलचं वरचं झाकण आहे त्या झाकणामधून ते औषध मोजून घ्यावं. शक्यतो जर आपले हात खराब असतील, तेलकट असतील किंवा त्याच्यावरती टाल्कम पावडर म्हणजे स्ट्रॉंग वासाचं किंवा सेंटचं काही घातलेलं असेल तर त्याच्यावर हातावर त्या गोळ्या घेऊन औषध घेऊ नये. डायरेक्ट झाकणातनं ते औषध घ्यावं. आता ही औषधं जेव्हा पण तुम्ही स्टोअर करता तेव्हा नॉर्मल कपाटामध्ये तुम्ही ती ठेवू शकता. ती फ्रीजमध्ये किंवा अशा विशिष्ट ठिकाणी ठेवायची काहीच आवश्यकता नसते. फक्त ती उन्हापासून लांब ठेवणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा पण त्या गोळ्या पिवळ्या दिसायला लागतात तेव्हा शक्यतो त्या टाकून द्याव्या, त्या गोळ्या वापरू नये. पण जोपर्यंत त्या पांढऱ्या स्वच्छ दिसत आहेत तोपर्यंत त्यांचा इफेक्ट हा कमी झालेला नसतो. हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातनं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगते. त्यानंतर होमिओपॅथिक औषधं घेत असताना शक्यतो अल्कोहोल किंवा टोबॅको किंवा कॉफी ह्या गोष्टी टाळाव्या. आता इथे काही पेशंट्स येतात की ज्यांना जेन्युइनली त्यांची सिगरेट सोडायची इच्छा आहे किंवा अल्कोहोल सोडायची इच्छा आहे. तर अशा वेळेला होमिओपॅथीमध्ये खरंच चांगली औषधं आहेत की ज्याच्यामुळे त्यांना जे क्रेविंग होतं आहे की काहीही करून म्हणजे बौद्धिक पातळीवर हे समजतंय की मी हे नाही घ्यायला पाहिजे, परंतु ते जे क्रेविंग आहे इमोशनल लेवलला ती त्याच्यावरची जी काही डिपेंडन्सी आहे ती कमी होणं हे खूप अवघड जातं. अशा वेळेला होमिओपॅथिक औषधांचा खूप चांगला उपयोग दिसून येतो. परंतु फक्त औषधांवर अवलंबून न राहता त्या पेशंटचं काउन्सेलिंगसुद्धा गरजेचं असतं. तर अशा केसमध्ये जिथे त्यांना समजते की मला सोडायची आहे परंतु ती थांबवता येत नाही आहे, अशा वेळेला शक्यतो मी रिक्वेस्ट करते की पूर्णपणे ती सवय थांबवा. एका दिवसात थांबवू शकतो. जे काही विड्रॉवल सिम्पटम्स येतात ते आपण औषधांच्या सहाय्याने, काउन्सेलिंगने, घरच्यांच्या सपोर्टने त्याच्यावर आपण काम करू शकतो. परंतु ज्यांना ते शक्यच नाही आहे त्यांच्या केसमध्ये जरी इफेक्ट कमी होत असला तरी हळूहळू ते मी बंद करायला नक्कीच सांगते. आता राहिला प्रश्न चहा आणि कॉफीचा. तर चहामध्ये टॅनिन नावाचं विषद्रव्य असतं, तर कॉफीमध्ये कॅफिन नावाचं विषद्रव्य असतं. चहा आणि कॉफी हे वास्तविक आपली पेयच नव्हे, ही इंग्रज किंवा पोर्तुगीजांनी आपल्या देशामध्ये येऊन त्यांचं प्लांटेशन केलेलं आहे आणि तेव्हापासून आपल्या लोकांना चहा कॉफीची सवय लागली. परंतु ह्या गोष्टी तुम्ही एक साधा विचार करा. असे कित्येक लोकांना मी सांगते की चहा कॉफी बंद करा. सो त्यांना हे ऐकूनच इतकं जड जातं, बापरे कसा काय बंद करायचा, चहाशिवाय मी राहू शकत नाही.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही, याचा अर्थ नकळत आपली त्या पदार्थावरती डिपेंडन्सी डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतोय. तर थोडक्यात सांगायचं काय, की चहा आणि कॉफीने तात्पुरतं आपल्याला एकदम तजेलदार वाटतं, परंतु इन अ लाँग रन जर का विचार करायला गेला, तर त्याचा शरीरावरती थोडा का होईना विपरीत परिणाम होत असतो. अर्थात जे काही म्हणजे विषारी औषधं घेण्यामुळे जे इमिजिएट नुकसान होतं, ते चहा कॉफीने लगेच तातडीने दिसून येत नाही. ओव्हर अ पिरियड इन अ लाँग रन स्पेशली जे खूप क्रॉनिक ॲसिडिटीचा ज्यांना त्रास आहे, त्यांना तर मी अगदी स्ट्रिक्टली सांगते, की चहा कॉफी तातडीने विथ इमिजिएट इफेक्ट बंद करा. तर औषधांचा इफेक्ट म्हणावा तितका चांगला दिसून येईल. नाहीतर होतं कसं, की असं इमॅजिन करा, की समजा तुम्हाला भाजलंय किंवा जखम झाली. मी त्याच्यावर औषध लावते आणि तुम्ही रोज त्याच्यावर खपल्या काढत राहताय किंवा गरम काहीतरी ओतत राहताय, तर ती जखम बरी होईल का? नाही. तशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास आहे, आतमध्ये जठरामध्ये ऑलरेडी जखमा झालेल्या असतील किंवा गॅस्ट्रायटिस सारखी समस्या उद्भवलेली असेल, तर त्यावेळेला जितकं आपण थंड पदार्थ खाऊ शकतो, म्हणजे जसं की खूप स्पायसी मसालेदार न खाता नॉर्मल सात्विक आहार जेव्हा आपण घेतो, तेव्हा ते जे काही आतमध्ये जठराला सूज आलेली आहे ती कमी व्हायला मदत होते. तशाच पद्धतीने जेव्हा आपण चहा कॉफी बंद करतो, कित्येक पेशंटचे लाँग टर्म क्रॉनिक मायग्रेन्स पूर्णपणे बंद झालेले आहेत. नाहीतर काय होतं, पेशंट वर्षानुवर्ष होमिओपॅथिक औषधं घेत राहतात आणि मग परत होमिओपॅथीलाच नावं ठेवतात, की अहो इतके महिने औषध घेतो काहीच फरक नाही पडला. परंतु त्याच्या जोडीला जर का चहा कॉफी बंद केले, तर पूर्णपणे 100% मायग्रेनचा त्रास बरा होऊ शकतो. सो ह्या अशा ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्याचा सगळ्यांनी जरूर विचार करावा आणि रेग्युलरली होमिओपॅथिक औषधं गरजेनुसार घेतली, की तो आजार पूर्णपणे बरा होऊच शकतो. आफ्टर ऑल या सीरीजचा माझा उद्देश हाच आहे, की तुमच्या आतमध्ये तो हीलर दडलेला आहे. आपण फक्त त्याला सपोर्ट करायचं आहे. हीलिंग आपलं शरीरच करत असतं. म्हणूनच या सीरीजचं नाव आहे होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग. म्हणजे इथे फक्त होमिओपॅथिक ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथिक औषधं यांच्याच विषयी चर्चा न करता आपण अजून खूप खोलात शिरून वेगवेगळ्या डायमेन्शन्सचा, वेगवेगळ्या आस्पेक्टचा विचार करणार आहोत. तर उद्यापासून आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये कोणती होमिओपॅथिक औषधं तुम्ही सेफली घेऊ शकता विदाऊट एनी मेडिकल गायडन्स आणि कोणत्या लेवलपर्यंत आपण घरच्या घरी त्या लेवलपर्यंत मॅनेज करू शकतो आणि कुठे मेडिकल हेल्प आपण घ्यायला पाहिजे, ह्यासुद्धा आस्पेक्टचा आपण उद्यापासूनच्या सिरीजमध्ये विचार करणार आहोत. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना इथून पुढच्या अख्ख्या आयुष्यासाठी एकदम आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला जर कोणाला काहीही प्रश्न असतील तर जरूर ते गुगल फॉर्ममध्ये विचारा किंवा खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारले तरीही चालेल. माझ्याकडनं जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य आहे त्याचे क्वेश्चन आन्सर सेशनच्या व्हिडिओमध्ये मी नक्की उत्तरं देईन. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.